आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत साताऱ्यातील लोकांच्या समस्या। नमस्कार, मी इम्तियाज मुजावर आणि तुम्ही पाहत आहात आवाज लोकशाहीचा। महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर परिसरामध्ये तब्बल 48 प्रेक्षणीय पॉइंट्स आहेत। त्यातीलच केटस पॉइंट, या केटस पॉइंट हा महाबळेश्वरातील वन विभागाच्या अखत्यारीत आहे। याच्यावर महाबळेश्वर वन समितीची या पॉइंटवर कंट्रोल आहे। या परिसरामध्ये तब्बल हा केटस पॉइंट जो आहे, या केटस पॉइंट हा प्रेक्षणीय पॉइंट्स आहे। या ठिकाणी सनसेट पॉइंट देखील आहे। मात्र 6 वाजताच या पॉइंटचा गेटचा दरवाजा बंद केला जात असल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळे या केटस पॉइंटवर वन विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या वन समितीच्या जाटक अटीपासून मुक्तता मिळावी अशी मागणी येथील पर्यटक करतायत। सिक्योरिटी गार्ड बहुत इम्पोर्टेंट है यहाँ पर, क्योंकि हज़ारों किलोमीटर से आते हैं हमारे जैसे देखने के वास्ते पर्यटन। हज़ारों किलोमीटर उनको उनका बिहेवियर जो है ना बहुत अच्छा रहना चाहिए, सॉफ्ट रहना। इनका बिहेवियर अच्छा नहीं है, इनका बिहेवियर अच्छा नहीं है। हमको तो कल वापस भेज दिए। हाँ। इतने 2 गाड़ी आए तो भी उनको वापस भेजना हमको बहुत बुरा लगा। हम कहीं आजू बाजू से अगर आ गए तो ठीक लगता था, मगर हम 15 अंकल की आंखों में आंसू आ गए हम ये बोलते समय। इनका बिहेवियर अच्छा नहीं है। अच्छा नहीं है। अच्छा अगर नज़दीक रहता तो कोई बात नहीं। हम दूसरी तरफ सब तरफ अच्छा है, यहाँ एक भी ठीक नहीं है वहाँ पर। और वो हमारा बोटिंग वहाँ पर भी ठीक नहीं। अच्छा, 2-3 जगह ठीक नहीं है। जो पहले जो टाइम रखा हुआ था 8 बजे तक का, वो सही कस्टमर लोग के लिए भी अच्छा है और ड्राइवर लोग के लिए अच्छा है। क्या है, कस्टमर हमारे को बोल नहीं सके कि ड्राइवर तुम कौन सी जगह पे लेके आया हमारे को। हम कस्टमर को अच्छी बाजू घुमाना चाहता है, मगर ये हिसाब से जो भी किया हुआ है 5:40 का टाइम दिया हुआ है, मगर वो गलत है। मेरे हिसाब से टाइम बढ़ना चाहिए। वेळेअभावी मला लवकर इथून जावं लागणार आहे, कारण असं मला सांगण्यात आलं की 5:45 वाजता केडस पॉईंट बंद होणार आहे। त्याच्या आतमध्ये आपण जर केडस पॉईंटवर बाहेर पडलो तर बरं होईल। तर माझी एवढी अशी विनंती आहे आपल्या माध्यमातून इथल्या पर्यटन विभागाला की केडस पॉईंट्स आणि इतर जे पॉईंट्स असतील त्यांचं पर्यटकांना पर्यटन करण्यासाठी वेळ थोडा वाढवून द्यावा, जेणेकरून इथल्या पर्यटन क्षेत्राला देखील चालना मिळेल। वातावरण खूप छान आहे। दुपारचं थोडं उन्हाळा जाणवतोय, बाकी एक्सिलेंट क्लायमेट। आम्ही वेरना लेक, बाकी महाबळेश्वर मंदिर आणि आता या पॉईंटला आलोय। आता याच्यानंतर मॅप्रो गार्डन किंवा त्याच्यासमोर वेलोसिटी पार्क ते एन्जॉय करणार आणि परत उद्याचा दिवस थांबणार। गेट जे 6 वाजता बंद करण्यात येत आहे ते पूर्णतः सूर्य मावळल्यानंतर या ठिकाणी गेट बंद करावे अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे। त्यामुळे आता वन विभागाने तात्काळ या पर्यटकांच्या केलेल्या मागणीचा विचार करून हा केटस पॉईंट हा पर्यटकांसाठी पूर्णतः मुक्त करावा अशी मागणी येथील पर्यटकांची केलेली आहे। मी इम्तियाज मुजावर, आवाज लोकशाहीचा, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।